राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्ह आणि नावाबाबत आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी। अजित पवार गटाकडून कोर्टाच्या आदेशाचं पालन नाही, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा आरोप। अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्र प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात निर्णय। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची दुसरी यादी आज जाहीर होण्याची शक्यता। रावेर, भिवंडी, बीड, माढा आणि सातारा या 5 जागांच्या उमेदवारांची घोषणा होणार। अमरावती लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहणार उपस्थित। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये रात्री उशिरापर्यंत वर्षा निवासस्थानी बैठक। महायुतीमध्ये तिढा असलेल्या जागांसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती। संजय निरुपम यांची काँग्रेसमधून हकालपट्टी। पक्षविरोधात सातत्यानं वक्तव्य। शिस्तभंगामुळे निरुपम यांची 6 वर्षांसाठी काँग्रेसमधून हकालपट्टी। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज दुपारी मुंबईच्या दौऱ्यावर। मुंबई IITमध्ये एका कार्यक्रमासाठी द्रौपदी मुर्मू राहणार उपस्थित। आदित्य ठाकरे आज बुलढाणा लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर। ठाकरे गटाचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी राहणार उपस्थित। नाशिकमध्ये आज इंडिया आघाडीची बैठक। ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचाराचं नियोजन करण्यासाठी बैठकीचं आयोजन। महाविकास आघाडी आणि नव्यानं जोडले गेलेले इंडिया आघाडीतले घटक पक्ष बैठकीला राहणार उपस्थित। यवतमाळ वाशिममधून विद्यमान खासदार भावना गवळींचा पत्ता कट। राजश्री पाटलांना शिवसेनेकडून उमेदवारी। राजश्री पाटील या हेमंत पाटील यांच्या पत्नी। यवतमाळ वाशिम लोकसभेसाठी महायुतीकडून राजश्री पाटील यांना उमेदवारी। विद्यमान खासदार भावना गवळींची उमेदवारी डावलल्यामुळे कार्यकर्ते आक्रमक। महायुतीच्या उमेदवाराचं नामांकन दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज यवतमाळमध्ये। राजश्री पाटील महायुतीकडून भरणार उमेदवारी अर्ज। सभेचं देखील आयोजन। मवियामध्ये सांगली, भिवंडी आणि दक्षिण मध्य मुंबईच्या जागांसंदर्भात तिढा। ठाकरे गटाचा सांगलीची जागा आणि दक्षिण मध्य मुंबईची जागा काँग्रेसला सोडण्यास नकार, सूत्रांची माहिती। हिंगोलीचा जाहीर केलेला उमेदवार बदलण्याची शिवसेनेवर नामुष्की। खासदार हेमंत पाटलांच्या ऐवजी बाबूराव कदम कोहेळीकरांना उमेदवारी। हिंगोलीचे लोकसभा उमेदवार बाबूराव कदम यांची विद्यमान खासदार हेमंत पाटलांनी घेतली भेट, शुभेच्छा दिल्या। उमेदवारी जाहीर करून मागे घेतली याचं दुःख, हेमंत पाटलांची प्रतिक्रिया। हेमंत पाटील यांचा मतदारसंघात कमी असलेला संपर्क, भाजपमधील नेते आणि कार्यकर्त्यांसोबतचे मतभेद यामुळे हिंगोलीतून हेमंत पाटलांची उमेदवारी बदलण्यात आल्याची माहिती। नांदेडच्या हदगाव विधानसभा निवडणुकीत समोरासमोर लढलेले नागेश पाटील आष्टीकर आणि बाबूराव कदम हिंगोली लोकसभेसाठी पुन्हा समोरासमोर। हिंगोलीचे ठाकरे गटाचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकरांकडून उमेदवारी अर्ज दाखल। नागेश पाटील आष्टीकरांकडून जोरदार शक्ती प्रदर्शन। अंबादास दानवे, बबनराव थोरात यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित। सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातील मुलाला हिंगोली लोकसभेची जबाबदारी देणं ही छोटी गोष्ट नाही। शिवसेना आणि इतर पक्षांमध्ये हाच फरक। मुख्यमंत्री शिंदेंच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, बाबूराव कदम यांची ABP माझाला प्रतिक्रिया। प्रहारचे उमेदवार दिनेश भूप आणि रिपब्लिकन पार्टी गवई गटाचे राजेंद्र गवई यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल। अमरावती लोकसभेसाठी दोघांकडून उमेदवारी अर्ज दाखल। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या जागेबाबतचा महायुतीत तिढा कायम। केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि उद्योगमंत्री उदय सामंतांची सिंधुदुर्गात गुप्त भेट। जिल्ह्यातील महायुतीच्या बैठकीला उदय सामंतांची दांडी। रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये नारायण राणेंना तिकीट मिळेल, मंत्री दीपक केसरकरांचं विधान। मात्र किरण सामंतांसारख्या युवा नेत्याला संधी मिळावी, केसरकरांचं मत। रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात भाजपचाच उमेदवार असेल, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची प्रतिक्रिया। खोटं बोलून आमचा पक्ष कसा फोडला हे सांगून सहानुभूती मिळवण्याची धडपड सुरू। उद्धव ठाकरेंचं नाव न घेता मंत्री दीपक केसरकरांची टीका। वंचितचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना पत्र। पक्षाच्या अधिकृत सूचना मिळेपर्यंत पाठिंबा दिलेल्या उमेदवारांच्या प्रचारात सहभागी न होण्याचं आवाहन। तुतारी चिन्हावर पृथ्वीराज चव्हाण यांनी सातारा लोकसभा लढवावी, शरद पवार गटाचा प्रस्ताव। मात्र पृथ्वीराज चव्हाण यांची काँग्रेसच्या तिकिटावर लढण्याची भूमिका।
वर्ध्यात महायुतीचे उमेदवार रामदास तडस यांचा उमेदवारी अर्ज दाखल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती. महादेव जानकर यांचे पुतणे स्वरूप जानकर निवडणुकीच्या रिंगणात. स्वरूप जानकर माढा लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवणार. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचं प्राबल्य, त्यामुळे माझा विजय नक्की. ठाकरे गटाचे हातकणंगलेचे उमेदवार सत्यजित पाटील यांना विश्वास. हातकणंगलेमधून सत्यजित पाटील यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी. मलकापूर शाहूवाडी परिसरामध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष, फटाक्यांची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा. हातकणंगले लोकसभा निवडणुकीमध्ये सत्यजित पाटील आणि माझ्यात खरी लढत. महायुतीचे उमेदवार धैर्यशील मानेंची प्रतिक्रिया, तर सत्यजित पाटलांच्या उमेदवारीमुळे राजू शेट्टींचा मोठा तोटा, मानेंचा टोला. परभणीत वंचित बहुजन आघाडीमध्ये फूट. 2019चे उमेदवार आलमगीर खान यांचा राजीनामा. बाबासाहेब उगले यांना तिकीट देताना कुणालाही विचारात न घेतल्याचा आरोप. लोकसभेच्या पहिल्या टप्प्यात काँग्रेसच्या विदर्भात 3 मोठ्या सभा. भंडारा गोंदिया मतदारसंघामध्ये राहुल गांधींची सभा. चंद्रपुरात प्रियंका गांधी, तर रामटेक मतदारसंघात मल्लिकार्जुन खरगेंची सभा पार पडणार. पंतप्रधान मोदी राज्यात प्रचाराचा धडाका उडवणार. पंतप्रधान महाराष्ट्रात 18 रॅली करण्याची शक्यता. मी लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम. शरद पवार गटानं आता निर्णय घ्यावा. ज्योती मेटे यांची प्रतिक्रिया. म्हाडा लोकसभा मतदारसंघात महाराष्ट्र राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं अभयसिंग जगताप यांना उमेदवारी द्यावी. कार्यकर्त्यांची राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे मागणी. यंदाच्या निवडणुकीत डिपॉझिट जप्त केल्याशिवाय शांत बसणार नाही. जेलमध्ये जावं लागलं तरी मागे हटणार नाही. आमदार बच्चू कडू यांचा नवनीत राणांवर हल्लाबोल. आमदार बच्चू कडूंना उडवून टाकण्याची धमकी देणारी चिठ्ठी. सभेत जाण्याआधी बच्चू कडूंच्या हाती अज्ञातानं ठेवलं पत्र. केजरीवालांसारखं जेलमध्ये टाकू, नाहीतर उडवून टाकू, चिठ्ठीत मजकूर. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात महायुतीचा मेळावा. शिवसेनेकडून शंभूराज देसाई, श्रीकांत शिंदे, भाजपचे संजय खेडकर, संजीव नाईक आणि राष्ट्रवादीकडून आनंद परांजपे आणि नजीब मुल्ला यांची उपस्थिती. बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी युगेंद्र पवारांच्या उपस्थितीत पदयात्रेचं आयोजन. सुप्रिया सुळेंच्या प्रचाराचं पत्रक वाटून युगेंद्र पवारांनी घेतल्या नागरिकांच्या भेटी. जेजुरीमध्ये इफ्तार पार्टीला खासदार सुप्रिया सुळेंची उपस्थिती. रमजानच्या निमित्तानं मुस्लिम बांधवांना भेटून सुप्रिया सुळेंनी दिल्या शुभेच्छा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळमध्ये भाजपची संघटनात्मक आढावा बैठक. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासंदर्भात चर्चा. नारायण राणे, रवींद्र चव्हाण, निलेश राणे, नितेश राणेंसह अन्य पदाधिकाऱ्यांची उपस्थिती. विकासाच्या मुद्द्यावर लोक आपल्यालाच मतं देतील. ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भारती कांबळी यांची प्रतिक्रिया. ठाकरे गटाचे उमेदवार भाऊसाहेब वागचौरे यांच्यासमोरच शिवसैनिक भिडले. एकमेकांना शिवीगाळ करत मारहाण करण्याचा प्रयत्न. अहमदनगरच्या संगमनेरमधली घटना. अहमदनगर दक्षिण लोकसभेचे उमेदवार निलेश लंकेंच्या प्रचाराची रणनीती तयार. त्या पद्धतीनं त्यांचं काम सुरू. आमदार रोहित पवारांची माहिती. इंग्रजी बोलण्यावरून सुजय विखेंनी केलेल्या टीकेला निलेश लंकेंचं प्रत्युत्तर. समोरचे उमेदवार सधन कुटुंबात जन्मलेले, त्यामुळे ते माझ्यासारख्या गरीब उमेदवारांची टिंगल करतात. निलेश लंकेंचा सुजय विखेंना टोला. नांदेड हा काँग्रेसचा गट. काँग्रेसचे लोकसभा उमेदवार वसंत चव्हाण यांच्या पाठीशी सामान्य माणूस उभा. आमदार अमित देशमुख यांची प्रतिक्रिया. उन्मेष पाटलांचा ठाकरे गटात प्रवेश हा त्यांचा वैयक्तिक निर्णय. भाजपच्या जळगाव लोकसभेच्या उमेदवार स्मिता भाग यांची प्रतिक्रिया. भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष. कुणाच्या दाण्यानं काही फरक पडत नाही. उन्मेष पाटलांच्या ठाकरे गटातील प्रवेशानंतर मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चांगले संबंध, मग खडसेंवर एवढे वाईट दिवस कसे? मंत्री गिरीश महाजन यांचा सवाल. भाजपमधील वरिष्ठांशी चांगले संबंध असल्याचं वक्तव्य खडसेंनी केलं होतं. भाजप निवडून आली की संविधान बदलणार असं काँग्रेस नेते म्हणतात, परंतु कोणाचा बाप आला तरी संविधान बदलू शकणार नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं काँग्रेसला प्रत्युत्तर. मवियामध्ये गेल्यानंतर प्रकाश आंबेडकरांना मिळालेल्या वागणुकीला ठाकरे गटाचे नेतेच कारणीभूत असल्याचा त्यांचा समज, म्हणून कदाचित आंबेडकरांनी ठाकरे गटाविरोधात उमेदवार दिले असावेत. शिवसेना आमदार संजय शिरसाट यांचं वक्तव्य. सांगलीची जागा काँग्रेसला मिळाली, या मागणीसाठी आमदार विश्वजित कदम ठाम. सांगलीचा उमेदवार काँग्रेसचा असेल, विश्वजित कदम यांना विश्वास.
परभणी लोकसभेचे महायुतीचे उमेदवार महादेव जानकर 5 कोटी रुपयांच्या संपत्तीचे मालक, निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रातून माहिती समोर. रामटेक लोकसभा निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवार किशोर गजबे यांना वंचितचा पाठिंबा. वंचितचे उमेदवार शंकर चहांदेंची तांत्रिक कारणामुळे त्यांनी माघार घेतल्याची माहिती. नाशिकमधील ठाकरे गटातील पक्षांतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर. ठाकरे गटाचे नाराज इच्छुक उमेदवार विजय करंजकर घेणार उद्धव ठाकरेंची भेट. भेटीनंतर पुढचा निर्णय घेणार, करंजकर यांचं वक्तव्य. बीडच्या राडी गावात मराठा बांधवांनी प्रीतम मुंडेंची गाडी अडवली. मराठा बांधवांकडून प्रीतम मुंडे चले जावच्या घोषणा. पंकजा मुंडेंच्या प्रचारार्थ प्रीतम मुंडे राडी गावात होत्या. मराठा आरक्षणासंदर्भातील सर्व याचिका पूर्णपीठाकडे वर्ग. राज्य सरकारकडून मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात 10% आरक्षण, त्या निर्णयाविरोधात आणि समर्थनार्थ विविध याचिका हायकोर्टात दाखल. राज्यभरात भाजपचं बूथ विजय अभियान. लोकसभेत 400 पेक्षा अधिक जागा जिंकण्यासाठी भाजपची रणनीती. भाजपचे प्रवक्ते समीर गुरव यांची माहिती. रमजानच्या काळातील मदरशांची झाडाझडती थांबवा. भिवंडीचे आमदार रईस शेख यांची मागणी. रमजानच्या काळात मदरशांना त्रास दिला जात असल्याचा शेख यांचा आरोप. योगी श्याम भारती महाराज यांनी हिंगोली लोकसभेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे अनेक पदाधिकारी पुजारी यांची यावेळी उपस्थिती. योगी श्याम भारती महाराज हे भाजपकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. मुंबई विद्यापीठाचे माजी कुलसचिव सुधीर पुराणिक यांचं निधन. त्यांच्या निधनाबद्दल विद्यापीठातील शिक्षक आणि शिक्षकेतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून शोक व्यक्त. बीडच्या गेवराई तालुक्यातील रामपुरी शेतकऱ्याच्या घराला लागलेल्या आगीमध्ये 150 क्विंटल कापूस जळून खाक. संसार उपयोगी साहित्याचं देखील मोठं नुकसान. गुहागरमध्ये शिकारी प्रकरणामध्ये अटकेत असलेल्या 5 जणांना चिपळूण न्यायालयात जामीन मंजूर. प्रत्येकी 25,000 रकमेच्या जामिनावर सुटका. मागील 6 दिवसांपासून 5 जण अटकेत होते. वाशिमच्या मालेगावमध्ये दुचाकीस्वाराची शिर्डी मंगळूरपील एसटी बसला धडक. दुचाकीवरील 2 जण जागीस्टार. ओव्हरटेक करताना अपघात झाल्याची माहिती. जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील वडोद तांगडा गावात अंबिका देवीच्या यात्रेनिमित्त भाविकांची गर्दी. देवीची मिरवणूक पाहण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची तिहार तुरुंगात भेट घेणार. तिहार तुरुंगाला पंजाबच्या मुख्यमंत्री कार्यालयानं लिहिलं पत्र. अभिनेता रणबीर कपूरनं खरेदी केली बेंटले लक्झरी कार. रणबीरकडून सोशल मीडियावर कारचा व्हिडिओ शेअर. रणबीरच्या या आलिशान कारची किंमत 8 कोटी रुपये. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.